दौरा आपला काय आपला दौऱ्याचा विषय दौरा काय करायचा? तर आपला दौरा नांदेडमध्ये यासाठी आलेलो आहे. मी काल हैदराबादमध्ये होतो आणि हैदराबादवरून मी बाय रोड येणार होतो, पण हे नांदेड टू हैदराबाद टू नांदेड हे स्टार एअरचं प्लेन होतं आणि त्याप्रमाणे आज मी सकाळी या ठिकाणी आलो. आणि वसमतमध्ये आमचे रंजन इंगोले हे आमचे रिपब्लिकन शाहीर होते. त्यानंतरच्या काळापासून ते माझ्यासोबत अनेक वर्ष राहिले आणि ते अत्यंत चांगले शाहिरी होते, कार्यकर्ते होते. त्यामुळे त्यांचं निधन झाल्याची बातमी समजल्यानंतर त्यांची शोकसभा वसमतला ठेवलेली आहे आणि त्यासाठी मी आज नांदेडमध्ये आलेलो आहे. सर, राम मंदिरमध्ये जी चोरी झालेली आहे त्यावरून संजय राऊतांनी राम मंदिरमध्ये जी चोरी झालेली आहे ना, राम मंदिर चढावा चोरी, त्याच्यावरून संजय राऊतांनी अशी टीका केली की चोरांच्या हातामध्ये चाव्या आहेत. चोरांच्या हातामध्ये चाव्या आहेत राम मंदिराच्या. म्हणजे नाही, संजय राऊत जे म्हणतात ते त्यामध्ये तथ्य नाही, पण भ्रष्टाचार झालेला ही गोष्ट खरी आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये 89 पासून त्या ट्रस्टमध्ये पैसे येत होते आणि त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याची माहिती समोर आलेली आहे आणि योगी आदित्यनाथ यांनी SIT नेमलेली आहे, FIR दाखल केलेला आहे. अनेक लोक त्यामध्ये पकडण्यात आलेले आहेत. अजूनही चौकशी सुरू आहे आणि ज्यांनी अशा पद्धतीचा भ्रष्टाचार केलेला आहे त्या लोकांना कठोर शिक्षा होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि भ्रष्टाचार झालेला ही गोष्ट खरी आहे, तो व्हायला नको होता, पण त्यामधल्या काही ब्लॅकमेल करणाऱ्या लोकांनी मात्र मोठा घोटाळा केलेला आहे आणि त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. आरक्षण एनडीएमध्ये शरद पवार आले तर राष्ट्रपती राहिले असते. एनडीएमध्ये शरद पवार आले असते तर ते राष्ट्रपती राहिले असते आपण असं नाही, माझं मत असं आहे की नाही, पवार साहेब हे सिनियर नेते होते, त्यामुळं जर ते कदाचित 2014 किंवा 19 जर आले असते NDAमध्ये तर कदाचित त्यांचा विचार होऊ शकला असता. जर आणि पवार साहेबांना मी सांगितलं होतं की राष्ट्रवादी काँग्रेस ही काँग्रेसमध्ये विलीन करा, ज्यावेळी मी त्यांच्यासोबत होतो. आणि सोनिया गांधींच्या बरोबर आपले संबंध चांगले जर आपण वाढवले तर कदाचित मनमोहन सिंग हे सेकंड टाईम ज्यावेळेला PM झाले त्यावेळेला कदाचित यांचाही नंबर लागू शकला असता, पण पवार साहेबांनी काय तसा निर्णय घेतला नाही. पण ठीक आहे, माझं मत असं आहे की जर ते आले असते तर होऊ शकलं असतं. म्हणजे जर त्यांनी असा प्रस्ताव ठेवला असता की मला राष्ट्रपती व्हायचं आहे तर नरेंद्र मोदीजींनी कदाचित त्यांची भूमिका मान्य केली असती. म्हणून माझं मत असं आहे की त्यांनी NDAमध्ये विकासाच्या मुद्द्यावर यायला काही हरकत नाही. मी सुद्धा विकासाच्या मुद्द्यावर मी इथे एकत्र आलेलो आहे. सगळ्या मुद्द्यावर आमची सहमती आहे असं अजिबात नाही आहे. आमचा पक्ष वेगळा आहे, BJP वेगळी आहे, पण विकासाच्या मुद्द्यावर आम्ही एकत्रित आलेलो आहोत आणि विकास होतो ही गोष्ट खरी आहे. काही ठिकाणी विकास झाला नसेल त्या ठिकाणी लक्ष देण्याचा आमचा प्रयत्न नक्की राहणार आहे. पण म्हणून पवार साहेबांनी निर्णय घ्यायला हवा होता असं माझं पूर्वीपासूनचं मत आहे. आता याव का त्यांनी, आता चर्चा सुरू आहे ती विलीन होणार राष्ट्रवादी. नाही, आता यायला काही हरकत नाही. ते पवार साहेबांनी जर निर्णय घेतला तर त्यांचे 8 खासदार आहेत, ते 8 खासदार सुद्धा आमच्यासोबत NDA सोबत येतील. त्यामुळं अजूनही निर्णय वेळ गेलेली नाही आहे. अजूनही पवार साहेबांनी निर्णय घ्यावा आणि NDAमध्ये त्यांचं स्वागतच आम्ही करू असं माझं मत आहे. त्यांचा काय फायदा होईल आता NDAमध्ये आले तर? आता जर आले NDAमध्ये तर नाही, त्यांचा फायद्याचा विषय नाही. त्यांचे 8 खासदार आहेत, ते 8 खासदार आमच्यासोबत राहतील. आम्हाला आमच्यासोबत मोठी मेजॉरिटी राहील. पवार साहेबांसारखा सिनियर नेता आमच्यासोबत येईल याचा आम्हाला अभिमान राहणार आहे. त्यामुळं ते आले तर आमचा NDAचा फायदाच आहे. केंद्राकडून सर्वच पक्ष फोडले जातात. आधी आपचे 9 केंद्राकडून म्हणलं, भाजपाकडून बाकीच्या पक्षांचे खासदार फोडले जात आहेत. आपचे 9 खासदार आले, नंतर TMCचे आणि आता शिवसेनेचे. नाही, आता आम्ही फोडत नाही आहे. आमच्याकडे येतात खासदार, म्हणजे खासदार स्वतःहून आमच्याकडे येतात. त्यामुळं आमचे दरवाजे खुले आहेत
आणि प्रत्येक खासदाराला आपल्या मतदारसंघाचा विचार करणं आवश्यक आहे. त्यामुळं अनेक खासदारांना वाटतं की विकासाच्या दिशेनं चाललेल्या नरेंद्र मोदींच्या सोबत जाणं आवश्यक आहे असं त्यांचं मत अनेक खासदारांचं होतं आहे. आणि त्यामुळं अनेक खासदार अनेक पक्षातले लोक आमच्यासोबत येत आहेत. आता आम्ही काय त्यांना फोडलेलं असं अजिबात नाही आहे. एक तर वेस्ट बेंगॉलमध्ये ममता दिदींचा मोठा पराभव झाल्यानंतर त्या ठिकाणचे जे त्यांचे 80 आमदार होते ते 58 आमदार इकडे सोबत आलेले आहेत. आणि काय आमदार आमच्याकडे येतात का माझा प्रयत्न सुरू आहे. आता त्यांच्याकडे जे काय 8 खासदार आहेत ते 8 राहिलेले खासदार आहेत त्यापैकी 4-5 खासदार जर येत असतील तर त्यांचा प्रयत्न नक्की मी करणार आहे. पण ते जे 20 खासदार त्यांना नवीन पार्टीमध्ये गेले त्रिपुराच्या त्यावेळी ते जर रिपब्लिकन पक्षात आले असते तर त्यांचा आमचा मोठा फायदा झाला असता. पण ठीक आहे ते आमच्यासोबत NDAमध्ये आलेले आहेत आणि आमची संख्या आता मोठी वाढलेली आहे. त्यामुळं अनेक निर्णय आम्हाला 3 वर्षाच्या काळामध्ये घेण्याची संधी मिळणार आहे. डिलिमिटेशनसाठीचा हा प्रयत्न सुरू आहे का केंद्राचा? नाही, डिलिमिटेशन जे आहे ते 25-30 वर्षानंतर एकदा होणं अत्यंत आवश्यक असतं. त्यामुळं यावेळेला डिलिमिटेशन होणार आहे. महिला आरक्षण बिल पास होणार आहे. महिलांच्या जागा वाढणार आहेत. पार्लमेंटच्या जागा वाढणार आहेत आणि त्याचा फायदा अनेक लोकांना होणार आहे. मतदारसंघही वाढणार आहे. त्यामुळं मतदारसंघ वाढले तर आपल्याला जो 816 ते 820 पर्यंत मतदारसंघ वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळं जर हे मतदारसंघ वाढले तर सगळ्यांना फायदाच आहे. सर, पीपल्स एज्युकेशन सोसायटीची परिस्थिती, पीपल्स एज्युकेशन सोसायटीची आजची परिस्थिती काय नाही, पीपल्स एज्युकेशन सोसायटीची परिस्थिती अशी आहे की यामध्ये अनेक लोकांचे 2-3 ग्रुप आहेत. पण चॅरिटी कमिशनरमध्ये हा वाद गेल्यानंतर चॅरिटी कमिशनरनी 2 वेळेला असा निकाल दिलेला आहे की आठवले याचे चेअरमन अधिकृत